नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण पुरण न वाटता, पोळी न लाटता पुरणाची खमंग मऊ लुसलुशीत पोळी कशी करायची ते पाहणार आहोत। यासाठी 3 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास डाळीत पाणी घालून भिजत ठेवायची। मंडळी, महाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या सणाला जसे की होळी, गुढीपाडवा, गौरी गणपती अशा अनेक सणांना हमखास पुरणपोळी बनवली जाते। आता डाळ भिजेपर्यंत कणिक मळून घेऊ। एका पसरट भांड्यात 2 वाट्या कणिक आणि 1.5 वाटी मैदा घेऊन त्यात पाव टीस्पून मीठ घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं। आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून सैलसर कणिक मळून घ्यायची। आता या भिजवलेल्या कणकेत थोडं करून पाव वाटी तेल घालून कणिक छान मळून घ्यायची। कणिक जेवढी मळू तेवढ्या पोळ्या छान मऊसूत होतात। आता यात पाव वाटी तेल थोडं करून घालून कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची। आता ही कणिक छान मळून झाली आहे। आता ही कणिक एका बाउलमध्ये काढून ती झाकून अर्धा तास मुरण्यास ठेवावी। तोपर्यंत भिजवलेली डाळ ही कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची। डाळ छान भिजली की पुरण लवकर शिजतं। डाळ छान शिजली आहे। आता एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर ही डाळ ओतून घ्यायची। डाळीतलं पाणी गाळून काढून घ्यायचं। डाळ छान मऊ शिजली आहे। हे जे डाळीचे पाणी निघाले त्याला कट म्हणतात। या कटाची आमटी केली जाते। आता ही निथळलेली डाळ कढईत घेऊन गरम असतानाच स्मॅशरने शक्य तेवढी स्मॅश करून घ्यायची। आता जेवढी डाळ तेवढाच गूळ आपण घ्यायचा आहे। 3 वाट्या डाळीला 3 वाट्या गूळ बारीक चिरलेला घ्यायचा। आता हा गूळ शिजलेल्या डाळीत छान मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा स्मॅशरने हे डाळ आणि गूळ स्मॅश करून घ्यायचं। आता हे मिक्स केलेले पुरण चटका देण्यासाठी गॅसवर ठेवायचा। गूळ विरघळून छान मिक्स झाल्यावर पुरण आळेपर्यंत छान शिजवून घ्यायचं। पुरणाला चटका देत असताना डावाच्या साहाय्याने डाळ हटण्याचा प्रयत्न करायचा। पुरणाचे मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर पुन्हा एकदा स्मॅशरने पुरण स्मॅश करून घ्यायचं। पुरण छान शिजले की नाही हे पाहण्यासाठी डाव पुरणात उभा करून पाहायचा। तो पडला नाही तर पुरण शिजलं असं समजायचं। पुरण छान शिजले। आता 2 टेबलस्पून साजूक तूप, 1 टीस्पून जायफळ पावडर, 1 टीस्पून वेलची पावडर घालायची आणि छान मिक्स करून हे पुरण थंड होण्यास ठेवायचं। आता भिजलेल्या कणकेत तेलाचा हात लावून कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची। पुरणही छान थंड झालेलं आहे। पुरणपोळी करण्यासाठी 2 प्लास्टिकचे पेपर लागणार आहेत। एक प्लास्टिक पेपर पोळपाटावर ठेवून त्याच्यावर तूप घालायचं आणि ते तूप प्लास्टिक पेपरवर छान पसरून घ्यायचं। आता कणकेचा छोटा गोळा करून त्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा। आता कणकेची वाटी करून त्यात पुरणाचा गोळा घालून तो बंद करून घ्यायचा। याला उंडा म्हणतात। आता प्लास्टिक पेपरवर उंडा ठेवून त्यावर तूप लावलेलं प्लास्टिक पेपर ठेवून हा उंडा हाताने छान पसरून पोळी बनवून घ्यायची। कणिक सैल भिजवल्यामुळे पुरणपोळी छान पसरली जाते। पहा, पुरणपोळी न लाटता छान झाली आहे। आता पुरणपोळी प्लास्टिक पेपर सहित अलगद उचलून गरम तव्यावर अलगद सोडून प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा। आता पुरणपोळी तूप सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायची। आता पोळी छान फुलून खमंग भाजून झाली आहे। आता दुसऱ्या प्रकारे पोळी कशी करायची ते पाहू। कणकेमध्ये पुरणाचा गोळा भरून त्याचा उंडा करून हा उंडा तूप लावलेल्या प्लास्टिक पेपरवर ठेवून हाताला तूप लावून बोटाच्या साहाय्याने पसरून पोळी करायची। आता ही पुरणपोळी गरम केलेल्या तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून खमंग भाजून घ्यायची। पोळीला लाटता 2 प्रकारच्या पुरणपोळ्या तयार आहेत। या पुरणपोळीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.